काकू शुभूची बहीण आहे ना सानिका, ती माझी पण नाही का मैत्रीण आहे. ती आज सकाळी तिच्या घरने निघाली होती आपल्या घरी यायला. शुभूला डबा घेऊन येत होती ती, पण अगं पोचलीच नाही आपल्या घरी. आणि आता तिच्याशी काही कॉन्टॅक्टही होत नाहीये. काय माहिती का कुठे गेली. काय तुम्ही म्हणाल ते करेल, पण पोलिसांना बोलवू नका साहेब. आणि मी घरी पण सगळ्यांना विचारलं तर कोणाला काही माहीतच नाहीये. अरे देवा, मी पण सकाळपासून नव्हते ग. नाही तर एक मिनिट ताई, सकाळी शुभूची बहीण सानिका आपल्या घरी आलेली पाहिली तुम्ही? नाही ताई, आम्हाला माहिती नाही. आमची दुपारची ड्युटी असते ना. बरं ठीक आहे. बघितलंस, हे असंच चाललंय. मला काळजी वाटते गं, कुठे असेल ती. हो हो, अगं काही होणार नाही. तू बस आधी जेवायला बस. बस बस. ॲडी हां जेवायला ये. आलो, फोन चार्जिंगला लावून. त्या शुभूची बहीण सानिका खरंच इथे आली होती? मला नाही माहिती. नक्की? हो नक्की. मला कसं माहीत असेल सांग बरं. मी काय ते सिक्युरिटीची ड्युटी करतोय का? काय असे मला चांगलं माहिती आहे मॅडी. तुला जर या संदर्भात काही माहीत असेल तर मला आत्ताच सगळं खरं खरं सांगून टाक. मॉम, तुला खरं सांगू, मला अजिबात इंटरेस्ट नाहीये त्या भिकारी फालतू फॅमिलीमध्ये. ओके, आलोच. अगं सकाळीच गेलीये पोरगी, सकाळीच. अजून पत्ता नाही बघ. तुला मी सांगते, काहीतरी काळबेरं नक्की असणार बघ. वय वय, अगं वहिनी सकाळपासून रडून रडून बेजार झाल्यात. हो ना. पण सांगावं कुणाला? तुला मी सांगते, ह्या पोरगीचं नक्कीच काहीतरी लपड असणार बघ, आणि त्याच्याबरोबरच ही पळून गेल्या. बरोबर बोलतेस तू. शुभू, अरे सापडली का सानिका? काय झालंय काय रे नक्की? नाही सापडली अजून. आत्या, शांत व्हा तुम्ही, नका टेन्शन घेऊ. काय सुगावा, कुणासोबत गेल्या बिल्या काय? म्हणजे तसं नवं, आजकालच्या पोरींचं काय सांगता येत नाही बाबा. काकी तसं काही बी नाहीये. काय चाललंय? काय तमाशा लावलाय? माणसं टेन्शन मध्ये, ती मेली तरी चालतील, पण तुम्हाला फक्त विषय पाहिजे सगळ्याला. अगं आम्ही फक्त विचारत होतो हा, आणि तेही काळजीपोटी. काळजी कचा हाड्या? हा, लोकांच्या घरात जायला लागला असेल का नाही तर लगेच शेकोटी घ्यायला येणार. जरा जरी माणुसकी शिल्लक असेल ना तर निघायत ना. चल ग, चल शुभू. या लोकांना ना दुसऱ्यांच्या दुःखात आनंद वाटतोय. याला बघतोच आता. सानू, सानिका, सानू, सानू, सानू बाळा बोल ना, तू कुठे गेली होतीस? तू काय केलं? कुणी काय केलं माझ्या बाळाला? सानू, सानू बाळा काय झालं सांग. कुणी काय केलं माझ्या बाळाला? साने बोल ना. काय झालं? बोल ना, काय झालं ते?
काय झालं ताई? काय आहे बोल ना सानू. काय संकट ओढवलं माझ्या पोरीवरती काय बेइज्जती केली माझ्या पोरीची साने दारू उघडलं साने. सानिका दरवाजा उघड की. अगं काय झालंय बोलणार आहेस का सानू. साने दारू उघड ग साने. दरवाजा उघड सानू. पाहिलं का अरे अवतार बघूनच सांगतो बॉयफ्रेंडचं का नाही दारूचा विवास येतोय. तर काय चाललंय काय बोलताय तुम्ही काय बोलताय म्हणजे खरं आहे तेच बोलतोय. हो पण आत्ताच बोलणं गरजेचं आहे काय जरा आई अण्णांचा तरी विचार कर बाबो म्हणजे आम्ही काय बोलायचं मी नाही. शांत बसा सांगतोय आम्ही. सानिका अण्णा थांबा बोल तू. जानू हे बघ तू आमच्याशी सगळं काय बोलू शकते फक्त आम्ही येतो आत दरवाजा उघडतेस ना. सानू दरवाजा उघड दरवाजा उघड ना जानू अगं उघड की. ते शुभ्या दरवाजा तोडून टाका तिथे. सानू. तुला काय झालंय ते सांग आम्हाला आम्ही सगळे घरचेच होत की नाही. सांग ना साने सांग ना. बोल की. काय करणार नाही एवढं कसं? सानू ऐक ना अगं काय झालंय सांग ना सानू. अगं कुणी केलंय सगळं सानू सानू. वय आम्ही आणतो बाळा सोन्या अगं ऐक ना अगं कुणी केलं हे सानू. सानू ऐक ना अगं शांत. सानू ऐक. तिच्या जखमा आहेत हळद तरी लाव तिला हळद तरी लाव. मी आणतो अगं बोल की आमच्याशी काहीतरी सांग की आम्हाला. साने अगं आम्ही आहोत ना बोल ना काहीतरी बोल ग. फोन का उचलत नाहीये शुभू काय झालं असेल तिकडे सानिका सापडली असेल का कुठे गेली ही मला तर भीती वाटते आता. दादा